नमस्कार मंडळी. आपल्या आयुष्यात जेव्हा आपण अध्यात्माची किंवा नामस्मरणाची गोष्ट करतो तेव्हा एक प्रश्न नेहमी विचारला जातो. नुसतं रामराम म्हणून देव कसा काय भेटणार? काही लोक तर गमतीने असंही म्हणतात की जर मी खोलीत बसून नोकरी नोकरी असा जप केला तर मला नोकरी मिळेल का? वर पाहता हा प्रश्न खूप तार्किक वाटतो, पण समर्थांनी याचं जे उत्तर दिलं आहे ते ऐकून तुमचे डोळे उघडतील. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण नामाचे सूक्ष्म स्वरूप आणि ह्या प्रश्नामागचं खरं रहस्य जाणून घेणार आहोत. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 11 जानेवारी. नामाचे सूक्ष्म स्वरूप. बघा, लोक जो नोकरीचा दाखला देतात तो इथे लागूच पडत नाही का? कारण नोकरी आणि रामनाम यांचे गुणधर्म एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. नोकरी म्हणजे काय? नोकरी ही सुरुवातीला एक कल्पना असते. ती मिळवण्यासाठी आपल्याला बाहेर पडावं लागतं, लोकांच्या भेटी घ्याव्या लागतात, प्रयत्न करावे लागतात. म्हणजेच कल्पनेतून प्रत्यक्ष कृतीकडे येणं हा नोकरीचा मार्ग आहे. रामनाम म्हणजे काय? रामनाम घेणं म्हणजे स्थूलातून सूक्ष्माकडे जाणं. आपण जेव्हा रामराम म्हणतो तेव्हा आपण आपल्या देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे सरकत असतो. म्हणजे स्वतःला विसरून त्या परमात्म्याशी एकरूप होणं हा याचा प्रवास आहे. याला अजून एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊयात. समजा तुम्हाला एक नवीन घर बांधायचं आहे. घर बांधण्याची कल्पना करणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात विटा सिमेंट गोळा करून ते पूर्ण करणं खूपच कष्टाचं आणि अनिश्चित आहे. हे झालं नोकरी मिळवण्यासारखं. पण रामनाम घेणं म्हणजे काय? तर आधीच सामानाने गच्च भरलेलं घर एक एक वस्तू फेकून देऊन रिकामं करणं. घर रिकामं करायला फक्त इच्छेची गरज असते. ते कोणालाही सहज जमण्यासारखं आहे. आपली देहबुद्धी, आपले अहंकार ह्या वस्तू जर आपण नामस्मरणाने फेकून दिल्या तर राम भेटणे निश्चित आहे. आपल्या मनाला जे काही दुःख होतं त्याचं मुख्य कारण काय? तर ती आहे आपली देहबुद्धी. म्हणजे हे शरीर आहे, ही भावना. ही देहबुद्धी घालविण्याचा एकमेव उपाय म्हणजे प्रेमाने भगवंताचे नामस्मरण करणे. नामामुळे मनातील सर्व नकारात्मकता निघून जाते. फक्त चित्तात तशी तळमळ हवी. जेव्हा आपण मीपणा सोडून परमात्म्याचे होतो तेव्हाच रामाची गाठ पडते. तर मंडळी, जो मनापासून नाम घेतो त्याला देहाच्या सुखदुःखाची बाधा होत नाही. तो सदैव आनंदात राहतो. रामराम म्हणून काय होणार अशी शंका घेण्यापेक्षा एकदा नाम घेऊन तर बघा. तो अनुभव शब्दांच्या पलीकडचा आहे. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड बुधो ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय राम.